चला पंच सामना चालू करायचा 3 ओव्हरचा सामना. गणेश ऑन स्ट्राईकला, मयूर गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. त्यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धाव कन्वर्ट होत असताना स्पीडअप घ्यायचंय. शेवटची मॅच आहे. यावेळेस थोडासा साईडला जाणारा चेंडू आपण पाहतोय. एक चोरटी धाव इथून सक्सेसफुल होत असताना दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? आणि यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धाव, एकेरी दुहेरी धाव इथे धावफलकावरती आपण पाहतोय. मयूर हे गोलंदाजी मार्गवरती, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट डिलिव्हरी अगदीच मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. अवघ्या 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. क्वालिफायर सामना, पहिल्या दिवसातील हा क्वालिफायर सामना. यावेळेस अगदी पायात टाकला होता चेंडूला, परंतु फाईन लेग रिकाम होतं आणि त्या ठिकाणी आपण फटका पाहतोय. अगदीच काऊ कॉर्नर रिजनला चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने 4 चेंडू 6 धावा धावफलकावरती आपण. गणेशच्या बॅट मधून आला चौकार. त्यावेळेस खराब क्षेत्ररक्षण ऋतिकच्या माध्यमातून एक सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येत नाहीये, एक सिंगलच झाले. खराब क्षेत्ररक्षण ऋतिकच्या माध्यमातून आपण क्वालिफायर सामना खेळतोय. अगदी याची देखील जाणीव असणं खूप गरजेचं आहे. दोन्ही टीम अगदीच पाहतोय दांडगा अनुभव आहे वंजारवली टीमकडे आणि खरं तर तो अनुभव पणाला लावत असताना आपण पाहतोय. यावेळेस षटक संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय अवघ्या 7 धावा. चला पंच स्पीडअप घ्यायचंय. क्वालिफायर सामना आहे. एका ओव्हर नंतर धावफलकावरती अवघ्या 7 धावा आपण पाहतोय. ऋतिक हे गोलंदाजी मार्क वरती. खराब चेंडू, इट इज अ वाईड लेग पंच. अगदी बाउन्स चेंडू आपण पाहतोय वाईड स्वरूपात. एक सिंगल धाव असताना अगदी 23 पावलांची जी खेळपट्टी आहे ती खरं तर ऋतिकसाठी कमी पडते. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 रन. पहा एका ओव्हरमध्ये 7 धावा होत्या, आता एका चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. धावफलकावरती धावसंख्या 14 आपण पाहतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, डायरेक्ट हिट. आणि यावेळेस आपण पाहतोय रनआउटचा रिव्ह्यू कसा काय देऊ.
OUT गॉन, बालू आउट, बॅट हवेत. पंच धावा किती घ्यायच्या? सिंगल. ओके. चला स्पीडअप घ्यायचं पंच. नवीन फलंदाज अजयला आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचं आहे, वेल घेऊ नका. यावेळेस अगदी ब्रह्मास्त्र वापरलं, यॉर्क पद्धतीचा चेंडू. धावफलकावरती 15 धावा आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस आपण पाहतोय अगदीच बिगिट केला, फटका चांगला आहे. आणि ह्या वेळेस सुरेख झेल फलंदाज होईल इथून बाद. सोळा धावा, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 16 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खर तर टीम साठी 4 धावा वाचवल्यात. चला सेफ आहे. 2 धावे इथे कंप्लीट होत असताना धावफलक 18 या अंकावरती आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. 18 धावा धावफलकावरती आहे. इथे 10 जण जरी आले यूट्यूब चेक करण्यासाठी तरी निर्णय आम्हीच देणार आहोत. त्यामुळे आता यावेळेस रवी आहे गोलंदाजी मार्क वरती. 18 धावा, 9ची सरासरी राखले सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वंजारवाडी टीमने ह्या वेळेस सुरेख चेंडूची फेक झाल्या आणि यावेळेस फलंदाज बाद.
फलंदाज बाद आहे. प्रतीक आपण विचारून जाणं गरजेचं असतं. पंच चेंडू हातात होता का? ओके. अरे दुसरा पहिला डॉट आहे, दुसऱ्याने विकेट नाही गेला. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 5वी धाव देखील इथे पूर्ण होईल का? विकेट. पंच धाव किती? 4. बावीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचं पंच. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. येणारे 4 चेंडू आहेत. 22 धावा धाव फलकावरती. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला आहे. रोहित आला, चेंडू पर्यंत पोहोचलाय. फंबल पाहतोय. 2 धावा इथे सक्सेसफुल. 24 धावा धाव फलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू आपण पाहतोय धाव फलकावरती. यावेळेस बिग हिट केलाय. फटका चांगला, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. विलास वाघमारे ब्रँड सध्या यूज होत असताना मैदानाच्या आतमध्ये वंजारवाडी टीम साठी षटकार चेरण. 6 धावांच्या मदतीने 30 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू. यावेळेस त्रिफळ उद्ध्वस्त, फलंदाज बाद. शेवटचा 1 चेंडू खेळण्यासाठी कोण तयार असेल? यावेळेस पहा शेवटचा चेंडू. दिनेश ऑन स्ट्राईकला. यावेळेस स्टेट ऑन द ड्राईव्ह क्षेत्ररक्षक रुपेश आहे. एक सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सक्सेसफुल झाल्या.
पंच धाव आहे का इथे इथे टर्म डेड झालेले आहेत. नाही नाही दोनच धावा चला बास बास दोनच धावा आहेत चला या मैदान सोडायचे दोनच धावा असतील दोनच धावा ओके. ज्यावेळेस डॉट डिलिव्हरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 11ची सरासरी राखायची इथून पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा तिथून एक डॉट डिलिव्हरी आणि आत्ता मात्र तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज झालाय. ऑन स्ट्राईकला मयूर आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला एक सिंगल धावले दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय. यावेळेस फंबल पाहतोय दुसरी धाव देखील इथून सक्सेसफुल होत असताना 3 चेंडू 4 धावा धाव फलकावरती 11ची सरासरी राखायची आहे. त्यामुळे येणारे 3 चेंडूंमध्ये 6 ते 7 धावा जरी आल्या तरी करंट ट्रेंड रेट चांगला असू शकतो इथून टाकवे टीमसाठी कारण 33 धावा टार्गेट असेल.
यावेळेस यावेळेस लॉंग ऑन मध्ये इट इज अ नो बॉल. अगदीच पंचांनी हेरलंय. 1 नो+1 पुढील चेंडू समीर साठी फ्री हिटचा आणि आम्ही 2 पावलं पुढे घेतली तरी गणेशचा पाय अजून पुढे जातोय. म्हणजे विचार करा या मैदानावरती त्याचे पाय कधी पुढेच असतात परंतु आता 2 पावलं पुढे घेऊन देखील त्याला पिच जास्त लांब वाटतोय. एक पाऊल थोडासा पुढे टाकत असताना गणेश वाघमारे इट इज अ नो बॉल. पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल. धावपळकावरती धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा. पुढील चेंडू फ्री हिटचा समीर साठी. करो या मरो. पहा डावखुरा फलंदाज आहे. ह्यावेळेस फुलटॉस चेंडू होता. संपर्क घेता आलेला नाहीये फ्री हिटचा आणि अवघी एक सिंगल धावेतून कंप्लीट होत असताना धावपळक 4 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अगदीच्या 2 चेंडूमध्ये 4 धावा जरी आल्या तरी अकराची सरासरी आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये मयूर ऑन स्ट्राईकला. यावेळेस फलंदाज बाद. यावेळेस सुरेख फटका आपण पाहतोय. एक सिंगल धाववाल्या. षटक संपुष्टात आले. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला दिनेश आहे विजयासाठी 25 धावांची गरज आहे. यावेळेस बॅटची एज. फलंदाजीतून होईल रुपेश बाद. यावेळेस 6 येणारे चेंडूत 11 विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 25 ची गरज आहे. धावा होऊ शकतात 11 चेंडू मध्ये 25 आहेत.
पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती दिनू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आला आहे. यावेळेस अगदीच समीरला स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. येणारे चेंडू आहेत 10, 10 मध्ये बनवायचे आहेत 25, त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे समीरला, परंतु तसं काही इथे पाहायला मिळत नाही आहे. एक एक सिंगल धाव खूप महत्त्वाची दोन्ही टीमसाठी. खरं तर दोन्ही एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करत असताना टीम आपण पाहतोय. यावेळेस खराब चेंडू, खरं तर फुलटॉस चेंडू होता. इट इज अ नो बॉल. स्टंपच्या वरून गेला, किती पुढे आला तरी तो चेंडू नोच असतो. गणेश वाघमारे आपल्याला सांगायची गरज नाही. चला नो चेंडू आहे, छातीच्या वरून गेलाय. चोवीस धावांची गरज आहे. येणारे चेंडू 10, पुढील चेंडू फ्री हिटचा. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये अगदी स्टाईल मध्ये झेल घेतला होता, परंतु फायदा होणार नाही. एक सिंगल धावल्या. येणारे चेंडू आहेत 9 विजयासाठी. 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू 23 ची गरज असणार आहे. 23 धावसंख्येची गरज. चेंडू असणार आहेत 9 आणि समीरच्या बॅटमधून एकही मोठा फटका आलेला नाही आजच्या दिवसामध्ये. यावेळेस आलाय की काय, फटका चांगला गणेश आहे आणि खूपच बाहेर नेऊन टाकलाय चेंडूला. सीमारेषा पार षटकार. आता पाहिजे चेंडू असणार आहेत 8 आणि विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. आणि ऑन स्ट्राईकला समीर आहे, तोपर्यंत सामना टाकवे संघाच्या बाजूने. यात तील मात्र शंका नसेल. यावेळेस विकेट केला पुन्हा एकदा. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये एक सिंगल धावले. दुसऱ्या धावचा प्रयत्न अगदीच आपण पाहतो. एक सिंगल धावल्या. 16 ची गरज आहे. 7 मध्ये 16 पाहिजेत. यावेळेस 16 ची गरज आहे. येणारे चेंडू 7, 7 मध्ये 16. 5 चेंडू 5, 7 चेंडू आणि 16 ची गरज आहे. यावेळेस स्टेट ऑन द ड्राईव्ह. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि यावेळेस नितेश होईल बाद. अगदी येणारे चेंडू असणार आहेत 6 आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. पंधरा 6 चेंडू 15 ची गरज आहे. चला स्पीडअप घ्यायचंय पंच. 6 चेंडू आणि 15 ची गरज आहे. 6 चेंडू 15. चला प्रत्येक जास्त वेळ घेऊ नका. अर्धा तास आम्हाला देखील प्रॅक्टिसला वेळ द्या. यावेळेस अक्रॉस द लाईन एक सिंगल आल्या. एकापेक्षा जास्त घेणार नाहीये कारण समीरला स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक आता इथून येईल. येणारे 5 चेंडू 14 ची गरज आहे.
5 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईकला आपण समीरला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला रोहित. 14ची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 5. 14 येणारे चेंडू 5. 5 चेंडू मध्ये 14ची गरज आहे. पाच समीर ऑन स्ट्राईकला. त्यावेळेस आपण पाहतोय थोडासा बाहेर जाणारा चेंडू. खरं तर या चेंडूवरती एखादा मोठ्या फटक्याची अपेक्षा होती टाकवे टीमला, परंतु येणारे 4 चेंडू 14ची गरज आहे. सामना इथून देखील बदलू शकतो. यावेळेस लॉंग ऑन मध्ये फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी देखील सक्सेसफुल. आता येणारे चेंडू आहेत 3. विजयासाठी 2 षटकारांची गरज म्हणजे 12 धावा. येणारे चेंडू असतील 3. 3 मध्ये 2 फटके येतील का समीरच्या बॅटमधून हे देखील पाहणं खूप महत्वाचं. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. 12ची गरज आहे. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स अखेर चौकार. 4 रन आणि येणारे चेंडू असतील 2. विजयासाठी 8ची गरज आहे. 2 चेंडू 8ची गरज असणार आहे. दोन चेंडू 8ची गरज आहे. यावेळेस विकेट केलाय. फटका फसलाय आणि सुरेख झेल. कमबॅकिंग गोलंदाजी प्रतीकची. यावेळेस 1 चेंडू 8ची गरज आहे. सामना खर तर वंजारवाडी संघ इथे विन झालाय आणि यावेळेस आपण पाहतोय सामना विन झालाय वंजारवाडी संघ.